झी 24 तास एक पाऊल पुढे। परशुरामाबद्दलची भूमिका स्पष्ट करत साहित्य संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी केली आहे। शिवाय मराठी साहित्य संमेलनाची देणगी रद्द करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मराठी साहित्य संमेलनाने परशुरामासारखं प्रतीक जे हिंसक आहे, ज्याने आपल्या आईची हत्या केली, क्षत्रियांचा 21 वेळा निपात केला, त्यांचं प्रतीक वापरून यांनी आपला ब्राह्मण्यवाद सिद्ध केलेला आहे। तेव्हा मला संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले सर डॉक्टर यांना कळकळीचं आवाहन करावं असं वाटतं की त्यांनी आपली भूमिका परशुरामाबद्दलची काय आहे ती स्पष्ट करावी आणि मराठी साहित्य संमेलनाचा ताबडतोब राजीनामा द्यावा। चिपळूणमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचा फोटो लावणं चुकीचं असल्याचं मत मावळते संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केलंय। तसंच परशुरामाचा आणि कोकणाच्या भूमीचा काहीही संबंध नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। क्षत्रियांचा निपात करणारा परशुराम, आईचा शिरच्छेद करणारा परशुराम अशी जर प्रतिमा असेल लोकांच्या मनामध्ये, तर शक्यतो अशा प्रकारचं प्रतीक आपण वापरू नये याच मताचा मी आहे। साहित्य संमेलनाच्या वादामध्ये आता आरपीआय नेते रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे। संमेलनाच्या व्यासपीठाला दिलेलं बाळासाहेब ठाकरेंचं नाव बदललं तर संमेलन उधळून जाऊ असा इशारा रामदास आठवलेंनी दिलाय। ज्येष्ठ समीक्षिका पुष्पा भावे यांनी व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव द्यायला विरोध केला होता। संयोजन समितीने घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव देण्याचा एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध जर काही लोकांनी केला असेल आणि त्यांच्या विरोधामुळे जर त्या व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय जर बदलला जाणार असेल तर मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपला इशारा आहे की हे जे साहित्य संमेलन आहे मराठी साहित्य संमेलन ते उधळून लावण्यासाठी आरपीआयचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जातील। चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे। संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय। आतापर्यंत संमेलनावर ₹1.25 कोटी खर्च झाल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। काही वेळापूर्वीच आम्ही स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली। आपण ऐकूया त्यांनी फोनवरून दिलेली याबाबतची प्रतिक्रिया। एकतर खर्च किंवा संबंध काटकसरीने करावा असं आमचं सुरुवातीपासूनच धोरण आहे। ज्यावेळेला महाराष्ट्रातून सर्व साहित्य रसिक येतात त्यावेळेला येणाऱ्या सर्व पाहुण्यांची व्यवस्था सुद्धा चिपळूण सारख्या शहरामध्ये व्यवस्थितरित्या करण्याचा आमच्या सर्वांचा त्यानिमित्ताने प्रयत्न आहे। याच्यामध्ये कुठल्याही पैकी फुदळपट्टी नाही। ज्यांनी याला जे काही सहकार्य केले असेल ते आणि मग संमेलनाच्या वेगवेगळ्या बाबीवरती झालेला खर्च याचा पूर्णपणाने तपशील हा महाराष्ट्रातल्या जनतेपुढे साहित्यिक रसिकांच्या पुढे सुद्धा निश्चितपणाने ठेवला जाईल। कारण हे चिपळूणमध्ये साहित्य संमेलन होत आहे याचा आम्हाला सर्वांनाच एक वेगळा आनंद निश्चितपणाने वाटतो आहे। त्याच्यामुळे जे शक्य आहे ते काटकसरीने करून, परंतु ज्या बाबी करणं आवश्यक आहे ते करून एक व्यवस्थित एक चांगलं साहित्य संमेलन करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।